हॅलो फ्रेंड्स, कसे आहात सर्वजण. आतापर्यंत आपण वर्णपरिचय या चॅप्टरबद्दल पाहिलं. आजपासून आपण ह्या सगळ्या प्रकरण या चॅप्टरबद्दल पाहणार आहोत. सगळ्या प्रकरण हा चॅप्टर युनिव्हर्सिटी एक्झामिनेशनमध्ये 5 मार्क्सचा रोल प्ले करते. 5 मार्क्स हे जे 5 मार्क आहेत ते फक्त आणि फक्त MCQसाठी आहेत. हा चॅप्टर तुम्हाला SAQ किंवा LAQसाठी नाही आहे. SAQ किंवा LAQसाठी नाही आहे, मग तरी पण हा एवढा का अभ्यास डिटेलमध्ये आपण करतो? कारण की ह्याचा जो वापर आहे तो संधी प्रकरणात, संधी आणि प्रत्याहार या दोन्हीमध्ये सुद्धा जास्तीत जास्त संधीमध्ये खूप जास्त आहे. म्हणून याचा अभ्यास आपण व्यवस्थित करायचा. जर सगळ्या व्यवस्थित केल्या, जसं की संयोग, संहिता, ह्या ज्या या दोन आहेत ह्या पण संधीमध्ये खूप महत्त्वाच्या आहेत. जर इथे समजल्या तर त्या संधीमध्ये समजायला खूप सोप्या जातील. तर त्यामुळे हा चॅप्टर व्यवस्थित प्रिपेअर करा. 5 मार्काचे MCQ आहेत. MCQचा 1 पण मार्क नाही जायला पाहिजे अशा हिशोबानं प्रिपेअर करा. आणि खूप सोपा चॅप्टर आहे. व्यवस्थित अभ्यास केला तर पहा. आणि आपल्या सिलेबसमध्ये जास्त संज्ञा दिलेल्या पण नाही आहे. तर काय काय आहेत पहा. डिटेलमध्ये आपल्याला कोणकोणते अभ्यास करायचे आहेत तर संयोग, संहिता, ऱ्हस्व, दीर्घ, प्लुत, अनुनासिक, पद, धातू, उपसर्ग, गुण आणि वृद्धी ह्या ज्या एवढ्या आहेत ह्या आपल्याला डिटेलमध्ये अभ्यास करायसाठी आहेत. त्यापैकी पहा, हे जे पद, धातू, उपसर्ग आहेत, उपसर्गाचा वेगळा तुम्हाला चॅप्टर आहे. तर यामध्ये मी सांगताना डिटेलमध्ये तेवढं घेतले नाही. उपसर्गाचे काय तुम्हाला वाक्य वगैरे जे आहेत ते तुम्हाला उपसर्ग चॅप्टरच्या व्हिडिओमध्ये भेटतील. आणि धातूबद्दलसुद्धा धातूचा जो सेपरेट एक व्हिडिओ येईल त्यामध्ये. आणि पदसंख्येमध्ये काय शब्दांबद्दल जे असतं शब्दरूप वगैरे ते पण तुम्हाला डिटेलमध्ये भेटेल. तर ह्या 3 याचं जे आहे एवढं ह्या व्हिडिओमध्ये डिटेल नाही दिलं, त्याचा सेपरेट व्हिडिओ बनवलेला आहे. तर बाकीच्या याचं आपण इथे पाहूया. आता आपल्याला शॉर्टमध्ये कोणकोणत्या संज्ञा पाहिजेत पहा. इतसंज्ञा, लोप, प्रत्याहार, उदात्त, अनुदात्त, स्वरित. हे स्वराचे प्रकार पाहत असताना पाहिले होते पहा. उदात्त, अनुदात्त, स्वरित. नंतर सवर्ण, निपात आणि प्रगृह्यम ह्या आपल्याला ब्रीफमध्ये म्हणजे शॉर्टमध्ये पाहायच्यात. तर आपण आता एक एक संज्ञा पाहूया. पहा, सर्वात पहिली कोणती होती? संयोग संज्ञा. संयोग संज्ञा त्याचं सूत्र आहे हलो अनंतरा संयोग. हलो अनंतरा संयोग. हल म्हणजे काय? हल प्रत्याहार. हल प्रत्याहारामध्ये आपण प्रत्याहार शिकत असताना पाहिलं. हल प्रत्याहारामध्ये काय सगळे व्यंजन येणार आहेत. क ते म पर्यंतचे जे पण व्यंजन आहेत ते सगळे हल प्रत्याहारामध्ये येणार आहेत. आणि अनंतरा, अनंतरा म्हणजे काय? मध्ये. तर पहा, याचा ह्या संयोग सूत्राचा अर्थ काय? 2 व्यंजन वर्णांच्या मध्ये जर कोणताही स्वर नसेल तर त्या 2 व्यंजन वर्णांची परस्पर संयोग संज्ञा होते. म्हणजे काय? 2 व्यंजन वर्ण आहेत कोणते पण, आणि ते 2 व्यंजन वर्ण आजूबाजूलाच आहेत आणि त्या व्यंजन वर्णामध्ये दुसरं कोणता स्वर वगैरे काहीच नाही. म्हणजेच काय? व्यंजन बाजूबाजूला असतील तर त्याला काय आपण मराठीमध्ये काय करतो? त्या व्यंजन वर्णांना जोडून एक जोडाक्षर लिहितो. ह्या संयोग संज्ञेलाच मराठीमध्ये काय म्हणतात? जोडाक्षर. जसं की पहा, आपल्याला दिलेलं असेल क आणि व, हे दोन्ही बाजूबाजूलाच आहेत. हे व्यंजन, दोन्ही व्यंजन असे व्यंजन हलंत लिहितो, व्यंजन अपूर्ण असतं. मग आपण ह्याला काय लिहू? ह्या क आणि व दोन्ही बाजूलाच आहेत तर ह्यांचं जोडून लिहू क्व, अशा टाईपचं. तर आता पहा याची उदाहरणं काय दिलेले. तद प्लस च. इथे द आणि च, हे द जे आहे हे संधी सूत्रानुसार याचा नंतर च झालेला आहे पहा. ते संधी त च होतं. मग याचं संयोगनुसार काय करायचं? द आणि च ला जोडलं आपण, त द च असं होतं. त द च, परंतु संधी सूत्रानुसार हे त च आपण नंतर केलेलं आहे. नंतर पहा अजून, एका शब्दामध्ये एकपेक्षा जास्त पण संयोग संज्ञा होऊ शकतात. कारण की एकपेक्षा जास्त व्यंजन जवळ येऊ शकतात आणि जेव्हा जेव्हा व्यंजन जवळ येतील तेव्हा तेव्हा होईल संयोग संज्ञा. म्हणून इथे पहा, हा शब्द सरस्वती, इथे स आणि व. हे पहा, या सरस्वती शब्दाची जर आपण फोड केली तर सगळ्यात पहिले काय येईल? हा स, अ, र, अ, स, व, अ, त, ई. ह्याच्यामध्ये पहा 2 व्यंजन वर्ण कुठं जवळ आले? तिथे स्व. म्हणून ह्या स आणि व ला चिटकून काय झालं? स्व. नंतर पहा, हे स ला इथे हलंत पाहिजे राहायला. नंतर पहा अन्वय. अन्वय शब्दामध्ये पहा इथे काय? अ, नंतर न, व, अ आणि य. ह्यामध्ये कोणकोणते 2 व्यंजन जवळ आलेत? न आणि व. मग ह्या न आणि व चा जोडून काय बनणार? न. तर इथे पहा न झाला आहे अन्वय मधला. नंतर पहा प्रत्याहार. प्रत्याहार संज्ञेमध्ये काय? प्रत्याहार जे आहे हे प्रत्याहार या शब्दामध्ये पहा, प्रत्याहार शब्दाची फोड केली प, अ, र, त, य, आ
ह, आ, र, अ, म ह्यामध्ये जवळजवळ कोणते आलेले व्यंजन आहेत? त आणि य. म्हणून ह्या दोन्हीला जोडून एक जोडाक्षर झालं प्रत्याहार. संयोग संज्ञामध्ये जास्त काही लक्षात ठेवायचं, हे सूत्र लक्षात ठेवायचं, हलोऽनन्तरा संयोगः. आणि ते कशामध्ये असते म्हणजे काय, व्यंजन जवळ यायला पाहिजे आणि व्यंजन जवळ आले की काय बनणार? जोडाक्षर. तर इथे पहा या शब्दांमध्ये बनवलेलं आहे, याची उदाहरणं वगैरे लक्षात ठेवा. हे आहेत संयोग संज्ञा. जिथं पण जोडाक्षर दिसेल असं उदाहरणं डायरेक्ट असं लक्षात ठेवायचं. जर MCQ मध्ये येत असेल ना खाली संयोग संज्ञेचं उदाहरण वगैरे, तर तिथं खाली दिलेलं असेल, जिथे जोडाक्षर असेल ते असेल याचं उदाहरण. तर पहा, तर संहिता संज्ञा दुसरी. इथे काय येणार आहे? इथे व्यंजन जवळ येते. इथं काय येणार? दोन वर्ण, कोणते पण दोन वर्ण. वर्ण म्हणजे काय असतात? वर्णामध्ये काय काय असतं? स्वर आणि व्यंजन दोन्ही पण असू शकतात. म्हणजे स्वर आणि व्यंजन दोन्ही पण जवळ येऊ शकतात. हे आपण वर्णाचं वगैरे डिटेलमध्ये मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलेलं आहे वर्ण चॅप्टरच्या. तर ज्यांनी कोणी पाहिलं नसेल तर ते वर्णाचे अगोदरचे बेसिक्सचे व्हिडिओ पाहून घ्या. कारण की संस्कृतमध्ये कसं हे लिंक टॉपिक्स आहेत. जर तुम्हाला वर्णाचं समजलं तर पुढचे टॉपिक समजत जातील. हे वर्णाचा सगळ्यात बेसिकचा होता. वर्ण समजल्यानंतर संहितामध्ये हे सगळ्यामध्ये त्याचा उपयोग होईल. सगळ्यामध्ये झालं तर त्याचा संधीमध्ये उपयोगात येईल, प्रत्याहारात येईल, हो असं. नंतर मग वाक्यनिर्माणामध्ये तुम्हाला उपयोगात येतील. तर हे लिंक टू टॉपिक आहे. तर तुम्ही प्लेलिस्ट अशी व्यवस्थित बघत चला, ठीक आहे. तर आता पाहू संहिता संज्ञाबद्दल. संहिता संज्ञेचं काय सूत्र आहे? परः सन्निकर्षः संहिता. परः सन्निकर्षः संहिता. सन्निकर्ष म्हणजे काय? जवळ येणे. कोण जवळ येतात? दोन वर्ण एकमेकांच्या अतिशय जवळ येणार, तेव्हा कोणती संज्ञा होणार? संहिता संज्ञा. आणि हे संधी पण म्हणतात कधी कधी ह्याला. दोन वर्णामध्ये काय काय असू शकतं? स्वर असू शकतात, व्यंजन पण असू शकतात. जसं की इथे एक एक्झाम्पल दिलेलं आहे पहा, उपेंद्रः. उपेंद्रः याचं काय होतं? उप प्लस इंद्रः. संधी विग्रह केल्यानंतर पहा उप प्लस इंद्र. तर ह्या प मध्ये पहा प अ असणार, हा प हलंत असणार आणि अ प्लस इंद्रः. मग हे काय? अ आणि ई. अ ई काय होणार? ए. उपेंद्रः झाला इथे. हे दोन हे जे स्वर आहेत इथे एकमेकांच्या जवळ आले, त्यापासून हे संधीच्या रूलनुसार ए होऊन उपेंद्रः झालं. आता पहा इत्यादी ह्या शब्दामध्ये इति प्लस आदी. इथे कोणकोणते जवळ आले? ई आणि आ. नंतर आहे गुरुवाज्ञा. हे सगळे संधीचे आहेत. पहा संधीच्या एक्झाम्पल्समध्ये तुम्हाला हे परत सर्व पाहायला भेटतील. आता पहा गुरुवाज्ञा. गुरु प्लस आज्ञा. इथं उ प्लस आ हे दोन वर्ण जवळ आले. नंतर मध्वरी. मधु प्लस अरी. मध्ये हे मधु मधला उ आणि अ मधला अ. अरी मधला हा अ. उ प्लस अ हे दोन वर्ण. नंतर तन्वंगी. तन्वंगीमध्ये उ प्लस अ हे दोन वर्ण आले. नंतर पहा अन्वयः. अन्वय हा शब्द संयोग संज्ञेमध्ये सुद्धा आलता. पहा इथे संहिता संज्ञेमध्ये सुद्धा आहे. अनु प्लस अयः. उ आणि हा अ. नंतर आहे यद्यपि. यद्यपि हा दी आणि अ मधला, ह्या दी मधला ई येणार आणि हा अ मधला अ हे दोन्ही जवळ येऊन बनणार यद्यपि. प्रत्याहारामध्ये सुद्धा पहा ई प्लस आ. नार्यत्र. जिथे स्त्री उत्सव याच्यामध्ये पठेत्वकममध्ये उ प्लस ए. असं जिथे पण दोन वर्ण एकमेकांच्या जवळ येतील तिथे असेल संहिता संज्ञा. आता नंतरची आहे ऱ्हस्व दीर्घ प्लुत. ऱ्हस्व दीर्घ प्लुत याचं सूत्र पहा, उकालो अज ऱ्हस्व दीर्घ प्लुतः. हे म्हणजे काय पहा, उकाल. उकालमध्ये काय येणार? हे उ, हा दीर्घ उ आणि हा प्लुत उ. ऱ्हस्व उ, दीर्घ उ, प्लुत उ. ह्या तिघांचा मिळून बनणार आपला हा उ, म्हणजेच उकाल. तर याच्यामध्ये काय पाहायचं आपल्याला? उच्चारण काल. मात्रावरून किती मात्रा आहे? हे एक मात्रा म्हणजे काय? डोळ्यांचा सहज उघडझाप करण्यास लागणारा वेळ जो असतो. मात्रा म्हणजेच काय असतं? उच्चारण काल. आणि एक मात्रा म्हणजे काय असतं? डोळ्यांचा सहज उघडझाप करण्यास लागणारा वेळ. तर मग आता ह्या किती मात्रा लागतात यावरून स्वरांचे टाईप दिलेले आहेत पहा. ऱ्हस्व दीर्घ प्लुत. जर एक मात्रा लागत असेल तर ऱ्हस्व, दोन मात्रा लागत असतील तर दीर्घ आणि तीन मात्रा लागत असतील तर प्लुत स्वर. हे ऱ्हस्व दीर्घ प्लुत स्वरांबद्दल पाहिलेलं होतं पहा. ह्यालाच इथे ऱ्हस्व संज्ञा, दीर्घ संज्ञा, प्लुत संज्ञा दिलेलं आहे. ऱ्हस्व संज्ञा म्हणजे काय? एक मात्रिको लघु. ज्या स्वरांच्या उच्चारणाची एक मात्रा ज्या स्वरांना उच्चारण्यासाठी एक मात्रा, डोळ्यांचा एक उघडझाप करण्यास जेवढा लागणारा वेळ असतो तेवढाच लागतो, ती असते ऱ्हस्व संज्ञा. ही कोणकोणत्या स्वरांची असते पहा? अ, ई, उ, रू आणि ऋ.
नंतर आहे दीर्घसंज्ञा. दीर्घसंज्ञेचं सूत्र काय? द्विमात्रिको गुरुहू. द्विमात्रिका म्हणजे ज्या स्वरांचा उच्चार करण्यासाठी 2 मात्रा लागतात त्यांना दीर्घसंज्ञा प्राप्त होते. कोणकोणती आहेत? आ, इ, उ, रू, ए, ओ, आय आणि औ. नंतर आहे प्लुत संज्ञा. प्लुत संज्ञेचं काय? त्रिमात्रिक प्लुत म्हणजे यांचा उच्चार करण्यासाठी 3 मात्रा लागतात. 3 मात्रा लागणारे कोणकोणते आहेत? हे पहा, अ प्लुत, इ प्लुत, उ प्लुत, रू प्लुत, रू, हे एवढे सर्व. आणि हे जे प्लुत आहेत हे कशाने दर्शवतात? ह्या स्वराच्या खाली 3 हा लिहितात. 3 लिहिलं म्हणजे समजायचं की हा प्लुत आहे. हे झालं ऱ्हस्व दीर्घ प्लुत संज्ञेबद्दल. त्याचं सूत्र काय होतं? उकालो अज ऱ्हस्व दीर्घ प्लुतः. उकालो अच. ह्या अजमध्ये काय? अच, उकाल, उ आणि अच. अच प्रत्याहारामधलेच पहा हे सर्व स्वर आहेत म्हणून. नंतर हे आपण हे स्वर वर्णाचे भेद जे आपण ऱ्हस्व दीर्घ प्लुत पाहिलं, पण हे पाहण्याच्या अगोदर आपण पाहूया हे उदात्त अनुदात्त स्वरितबद्दल. हे पहा, उदात्त संज्ञा, अनुदात्त संज्ञा, स्वरित संज्ञेबद्दल आपण पाहू, ज्या आपल्याला ब्रीफमध्ये पाहायच्या होत्या, कारण की ह्या आपण वर्ण चॅप्टरमध्ये डिटेलमध्ये पाहिलेल्या आहेत. उदात्त, अनुदात्त, स्वरित याबद्दल ज्यांनी कोणी पाहिलं नसेल तर ते पाहून घ्यावं. उदात्त. उदात्तचं सूत्र काय आहे? उच्चैर उदात्त. उदात्त आपण कोणत्या स्वरांना म्हणलं होतं? ज्या स्वरांचा उच्चार मुख ताळूच्या वरच्या भागाने केला जातो त्याला आपण उदात्त स्वर म्हटलं होतं. म्हणून दिले उच्चैर उदात्त. किंवा मग ज्याचा आवाज मोठ्या आवाजात आपल्याला म्हणतात त्याला म्हणतात उच्चैर उदात्त. कोणकोणते आहेत ते पहा. अ, इ, उ, रू, लू, ए, ओ, आय आणि औ हे आहेत उदात्त. नंतर आहे अनुदात्त संज्ञा. अनुदात्त संज्ञेचं काय? निचेर अनुदात्त. निचेर अनुदात्त म्हणजे काय? ज्या स्वरांचा उच्चार करण्यासाठी मुखतालूचा खालच्या भागाचा उपयोग होतो. कोणकोणते आहेत ते? आणि हे जे आहेत हे स्वर पण त्यांना खालच्या भागाने म्हणजे छोट्या आवाजात आपण म्हणायला लागतो. पण म्हणून याच्यासाठी काय देतात? आपण ह्यांचा जेव्हा लिहितो अनुदात्त तेव्हा त्यांच्या खाली अशी क्षितिज रेखा एक लिहितो. प्रत्येक स्वराच्या खाली पहा ही क्षितिज रेखा लिहितो. हे काय दर्शवतं की हे अनुदात्त संज्ञेचे आहेत. नंतर आहे स्वरित. स्वरितचं काय? समाहारः स्वरितः. हे पहा यांना दर्शवण्यासाठी, स्वरितला दर्शवण्यासाठी आपण अ, इ, उ यांच्यावरी अशी ही लांबट रेष दाखवतो पहा सगळ्यांच्या. हे काय दर्शवतात? स्वरित आहे. समाहार स्वरित म्हणजे काय? मुखताळूचा जो मधला भाग आहे त्याच्यानं आपण हे स्वरित स्वराला उच्चारण करतो, जे की मध्यम आवाजात आपण म्हटलं जातो. हे झालं उदात्त, अनुदात्त आणि स्वरितबद्दल. उदात्त म्हणजे काय? उच्चैर उदात्त, अनुदात्त निचैर अनुदात्त, स्वरित समाहारः स्वरितः. आणि हे अ ते अ पर्यंतचे सर्व आहे सेम, फक्त जे उदात्त आहे त्याला आपण नॉर्मल लिहितो, नंतर अनुदात्तच्या खाली क्षितिज रेखा, स्वरितच्या वरी लांबट रेषा अशी. ठीक आहे. आता नंतर पहा अनुनासिक संज्ञेबद्दल. अनुनासिक संज्ञा जी आहे त्याचं सूत्र आहे मुख नासिका वचनो अनुनासिकः. म्हणजेच काय? मुख आणि नासिका यांच्यापासून जे आपण बोलतो तेच असतात अनुनासिक. ज्या स्वरांचा उच्चार मुख व नासिका दोन्हींच्या मदतीने होते तेच असणार अनुनासिक. मुख आणि नासिका दोन्ही मिळून काय होणार? अनुनासिक. अनुनासिक कोणकोणते आहेत? य, म, ग, न, न हे आहेत अनुनासिक. आता पहा इथे काय? हे मुख, हे जे चंद्रासारखं दिलेलं आहे ते असणार मुख, आणि त्याच्यावर हे डॉट दिलेला आहे तो असणार नाक. मुख आणि नासिका ह्या दोन्हींना मिळून जे होणार ते असणार अनुनासिक. अनुनासिक. आता हे कोणकोणते? य, म, ग, न आणि न हे जे अनुनासिक आहेत हे मुख आणि नासिका या दोन्हीच्या सहाय्याने आपण उच्चार करतो. आणि जे अनुनासिक नाही आहेत त्याला आपण म्हणतो अनुनासिक म्हणजे अनानुनासिक. अनानुनासिक म्हणजेच काय? जे अनुनासिक. जे अनुनासिक नाही ते अनानुनासिक. अनुनासिक, अनानुनासिक, अनानुनासिक, स्वरित, उदात्त, उदात्त, अनुदात्त ह्याबद्दल आपण पाहिलं. आता ह्याचा उपयोग करून आपण पाहूया स्वर वर्णाचे जे भेद आहेत त्याबद्दल. आपण पाहिले होते पहा इथे ऱ्हस्व दीर्घ प्लुत. ऱ्हस्व म्हणजे काय? 1 मात्रा लागेल ते 2 मात्रा लागतील ते दीर्घ, आणि 3 मात्रावाले प्लुत. तर आता ह्यांचा उपयोग करून पहा स्वर वर्णाचे भेद. ऱ्हस्व, दीर्घ आणि प्लुत. ऱ्हस्वमध्ये आपण कोणकोणते लिहिले होते? अ, इ, उ, रू आणि लू. दीर्घमध्ये हे दीर्घचिन्ह, प्लुतमध्ये हे आपण लिहिले होते. तर आता ह्यांचेच परत प्रकार पडतात पहा. उदात्त आणि अनुनासिक आपण पाहिलं होतं. तर
उदात्त अनुनासिक ऱ्हस्व, ऱ्हस्व उदात्त अनुनासिक जे आहेत. नंतर आहे उदात्त ऱ्हस्व उदात्त अनानुनासिक. नंतर आहे ऱ्हस्व अनुदात्त अनुनासिक, ऱ्हस्व अनुदात्त अनानुनासिक, ऱ्हस्व स्वरित अनुनासिक आणि ऱ्हस्व स्वरित अनानुनासिक. काही नाही, ह्या तिन्हीचंच कॉम्बिनेशन करायचे. ऱ्हस्व उदात्त अनुदात्त स्वरित अनुनासिक पाहिले होते, त्यांचं कॉम्बिनेशन केलेलं आहे पहा इथे. सर्वात पहिले काय घेतलं, ऱ्हस्व उदात्त जे होता आणि ते अनुनासिक, त्याचं उदाहरण दिले पहा आपण. फक्त ह्या अचे उदाहरणं इथे मी लिहिलेले आहेत, बाकी ई उ रू लूचे पण असेच पडतात. तर पहा उदात्त ऱ्हस्व उदात्त अनुनासिक अ जो आहे तो कसा पहा, असा अनुनासिक आहे म्हणून त्याच्या डोक्यावर असा चंद्रबिंदू दिलेला आहे पहा. हा जो आहे ऱ्हस्व उदात्त अनुनासिक. नंतर पहा हा उदात्त अनानुनासिक, उदात्त अनानुनासिकला आपण कसं लिहू, ऱ्हस्व असाच लिहू. नंतर आहे उदात्त आहे म्हणून त्याला काहीच हे द्यायची गरज नाही. आणि अनानुनासिक आहे, अनानुनासिक म्हणजे काय, तो अनुनासिक नाही आहे. अनुनासिक असेल तरच वरी असा देऊ. अनानुनासिक आहे, अनानुनासिक म्हणून हा नॉर्मल लिहिलेला आहे आणि उदात्त आहे. नंतर आहे ऱ्हस्व अनुदात्त अनुनासिक. अनुदात्तसाठी आपण काय लिहत होतो, खाली अशी क्षितिज रेखा, इथे पण अनुदात्त आहे त्याच्या खाली काय लिहू, क्षितिज रेखा. नंतर काय आहे, ऱ्हस्व आहे, ऱ्हस्व ठीक आहे. नंतर काय अनुनासिक आहे, अनुनासिक म्हणून त्या अच्या डोक्यावर असा चंद्र दिला, ऱ्हस्व आहे ठीक आहे. नंतर आहे अनुदात्त, अनुदात्त म्हणून खाली क्षितिज रेखा आणि अनुनासिक आहे, अनुनासिक आहे म्हणून वरी असा चंद्रबिंदू दिला. नंतर पहा ऱ्हस्व अनुदात्त अनानुनासिक, अनुदात्त अनानुनासिक, अनानुनासिक म्हणजे चंद्रबिंदू काढून टाकायचा आणि अनुदात्ताची खालची फक्त क्षितिज रेखा राहू द्यायची. नंतर आहे ऱ्हस्व स्वरित अनुनासिक, ऱ्हस्व स्वरित अनुनासिक, ऱ्हस्व म्हणून फक्त हा अ. नंतर आहे स्वरित, स्वरितसाठी आपण काय लिहत होतो, वरी अशी लांबट रेष. नंतर आहे अनुनासिक, अनुनासिक म्हणून डोक्यावर चंद्रबिंदू. आता हा झाला ऱ्हस्व स्वरित अनुनासिक. नंतर आहे पहा ऱ्हस्व स्वरित अनानुनासिक, ऱ्हस्व आहे स्वरितसाठी क्षितिज रेषा, अनानुनासिक म्हणून असाच राहू द्यायचा. हा झाला ऱ्हस्व स्वरित अनानुनासिक. आता सेम असं ईचं लिहायचं, ऊचं रूचं आणि लूचं पण सेम असेच तुम्ही प्रकाराचे लिहू शकता उदाहरण. नंतर आहे दीर्घ आणि दीर्घचे पण असेच हे प्रकार पडणार, उदात्त अनुनासिक, उदात्त अनानुनासिक, अनुदात्त, ह्याचे पण मी आचे एक्झाम्पल इथे करून दाखवलेले आहेत पहा. नंतर आहे प्लूत, प्लूतमध्ये पण असे 6 प्रकार पडणार सेम आणि त्याच्यासाठी हे परत ह्या अचे प्लूत अचे मी एक्झाम्पल करून दाखवलेले आहेत, ते तुम्ही कोरिलेट करू शकता. असेच असणार, जसं की अनुदात्त म्हणलं की खाली अशी क्षितिज रेखा लावायची, अनुनासिक म्हटलं की ती वरी असा चंद्रबिंदू लावायचा, स्वरित म्हटलं की अशी रेष लांबट रेष द्यायची. अशाच पद्धतीने हे असे एक्झाम्पल आहेत. तर आता हे किती प्रकार पडतात पहा. फक्त आपण अ पाहिला, अचे किती सारे प्रकार पडले, तर हे अ ई उ अचे प्रकार पहा. इथे अचे हे 6, हे परत ह्या अचे दीर्घ दीर्घ म्हणजे ह्याचे 6 आणि हे प्लूतचे पण 6, असे टोटल अचेच किती प्रकार झाले, 18 भेद झाले, टोटल 18 भेद. असंच ईचे पण, ऊचे पण आणि रूचे पण. हा जो चार्ट आहे हे स्वर वर्णाच्या भेदचा आहे. तर आता किती प्रकार होतात पहा भेद, अ ई उ रू, अ ई उ रूचे किती भेद होणार, 18. कसे, हे 6, हे 6, हे 6 झाले किती, 18. हे कशाचे, अचे पण तसेच, ई आणि उ आणि रू यांचे सर्वांचे 18 भेद, 6 ऱ्हस्व, 6 दीर्घ, 6 प्लूत, असे टोटल 18 भेद. नंतर पहा जे दीर्घ स्वर आहेत कोणकोणते आहेत, ए ओ आय ओ, हे इथे ऱ्हस्वमध्ये नाही आहेत, यांच्यामध्ये ऱ्हस्वचा अभाव आहे, ऱ्हस्वचा ते प्लूतमध्ये आहेत म्हणून ह्या ए ओ आय ओचे किती भेद होणार पहा. हे इथले 6 आणि इथले 6, इथे ते नाही आहेत म्हणजे ह्या ए ओ आय ओचे किती होणार, टोटल 12 भेद. म्हणून इथे दिलेलं आहे पहा किती, ए ओ आय ओ चे 6 दीर्घचे, 6 प्लूतचे, असे टोटल किती भेद झाले, 12 भेद झाले. कारण त्यामध्ये ऱ्हस्वचा अभाव आहे. ए ओ आय ओचे 12 भेद कारण त्यात ऱ्हस्वचा अभाव आहे. नंतर पाहू हा लू, लू जो आहे हा
हा दीर्घमध्ये कुठं दिसतोय का? दीर्घमध्ये नसणार आहे आणि पण प्लूतमध्ये आहे. ह्या प्लूतमध्ये मग ह्या ऋलूचे पण किती भेद होतील? हे 6 आणि हे 6 असे टोटल 12. पण ह्याचं रिझन काय असेल? दीर्घ अभाव. तर पहा इथे दिलेलं आहे दीर्घ अभाव. ऋलूचे भेद किती? 12. 6 ऱ्हस्व आणि 6 प्लूत, टोटल 12 भेद. कारण दीर्घ अभाव आहे. आपण ए ओ आय औचं पाहिलं, त्याचं कारण काय होतं? ऱ्हस्व अभाव. आणि ऋलूचे 12 होत आहेत, त्याचं कारण काय? दीर्घचा अभाव. आता पहा काय केव्हा क्वेश्चनमध्ये काय होतं? ऋचे भेद किती असं देऊन ऑप्शनमध्ये तुम्हाला देतात 20, 30, 40, 50. आणि आपण ऋचे भेद किती पाहिले होते? पहा 18. मग याचं आन्सर कसं द्यायचं? तर पहा सवर्ण संज्ञेच्या तेव्हा तिथे तुम्हाला कळेल की ऋ आणि ऋ हे दोन्ही कसे आहेत? सवर्ण आहेत. म्हणून ह्या दोन्हीचे भेद आपण ॲड करून कधी कधी याचं आन्सर केलं जातं. ऋचे किती? 18 भेद, ऋचे 12. दोन्हीची ॲडिशन केली तर किती येईल? 30. म्हणून या ऑप्शनमध्ये 30ला राईट करायचं. नंतर पहा हे उदात्त अनुदात्त अनुनासिकबद्दल आपण आत्ताच पाहिलं. नंतरची संज्ञा आहे पदसंज्ञा. पदसंज्ञेमध्ये काय? त्याचं सूत्र पहा. सुप्तिगंतम पदम. म्हणजेच काय? सुप आणि तिंग हे प्रत्यय ज्यांना लागतात, ज्या शब्दांना, त्यांना आपण म्हणू पद. आणि ज्या पदाच्या शेवटी जे सुप प्रत्यय लागतात ते कोणकोणते असणार आहेत? नाम, सर्वनाम, विशेषण. आणि ज्यांच्याला तिंग प्रत्यय लागतं ते असणार आहे धातू आणि क्रियापद. हे जे प्रत्यय ज्यांना जोडले जातात त्यालाच आपण म्हणतो पद. जसं की पहा नुसतं राम लिहिलं तर हे पद नाही होणार, ह्याला आपण सुप प्रत्यय लावू. सुप प्रत्यय कोणते, तिंग प्रत्यय कोणते हे आपण शब्दरूप शिकताना पाहू. सुप प्रत्यय खूप इम्पॉर्टंट आहे, ते पाठ करावं लागणार आहे. ते जे आपण लावतो तो शब्दाला लावतो. आणि जे तिंग प्रत्यय आहे ते धातुरूप पाहताना आपण पाहणार आहोत. धातूचा एक सेपरेट व्हिडिओ येईल प्लेलिस्टमध्येच. आणि याचे नोटिफिकेशन येण्यासाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा. तर पाहू आपण हे जे आहे राम जो नुसता शब्द आहे त्याला पद केव्हा म्हणायचं आपण? त्याला जेव्हा सुप प्रत्यय लावू. सुप प्रत्यय म्हणून हे विसर्ग लावलेला आहे आपण. रामः. देवला पण तसंच देवः, देवस्य, देवयोः हे पण जे विभक्ती लावून आपण जे म्हणलेले असतात ते असतात पद. नंतर पहा तिंग प्रत्यय. हे धातूला तिंग प्रत्यय लावल्यावर काय होणार? त्याचं पठती, लिखती. नुसतं मूळ रूप जे असतं ते पठ असतं, पण ह्याला आपण हे प्रत्यय लावतो. पठती, लिखती, खादती, क्रीडती, ती, खादसी, मी, वह, मह, सी, थ, त हे जे असे प्रत्यय आहेत लकाराचे ते लावल्यावर जे बनतं त्याला आपण पद म्हणतो. हे झालं पदसंज्ञेबद्दल. आणि पदसंज्ञेबद्दल हे जे डिटेल आहे सुप प्रत्यय आणि तिंग प्रत्यय ह्याचा सेपरेट व्हिडिओ येईल, ह्याच्या नोटिफिकेशन ऑन करून ठेवा. ठीक आहे. नंतर आहे धातुसंज्ञा. धातू कशाला म्हणतो? ते भुवादयो धातवः ज्याचं सूत्र आहे पहा धातुसंज्ञेचं सूत्र. भुवादयो धातवः म्हणजेच काय? भू आदयः धातवः. भू जे आहे धातू, ह्या जे धातू जे आहेत त्यामध्ये सर्वात पहिला धातू भू लिहिलेला आहे या सूत्रामध्ये. भू यासारखे क्रिया दर्शवणारे जे पण शब्द आहेत त्याला आपण धातू म्हणतो. क्रियापदाचे मूळ रूप त्यालाच आपण धातू म्हणतो. जसं की पहा हे पठ, क्रीड, वद, कथ, लिख हे मूळ रूपातले आहेत. आणि ज्याला आपण प्रत्यय लावले ते कसे असतात पहा असे. पठ्यती, लिखती हे प्रत्यय लावून लिहिल्यावर त्याला आपण पदसंज्ञा देतो. पण प्रत्यय लावायच्या अगोदर जे मूळ रूप असतं त्याला आपण म्हणतो धातुसंज्ञा. हे पहा पठ, क्रीड, वद, कथ, लिख हे जे आहेत. आणि ह्यामध्ये सर्वात पहिला धातू होता भू, म्हणून इथे दिले भू आदयः धातवः. ज्याच्या सुरुवातीला भू आहे, भू या धातूपासून त्या धातूंची सुरुवात झाली. भू यासारखे जे धातू आहेत, भू पहिला धातू, भूच्या नंतर पठ असे दुसरे वेगवेगळे धातूची जी लिस्ट आहे ते आहे, त्याला आपण म्हणतो धातू. आणि धातूंचे गण वगैरे आहेत पहा. पहिला गण, दुसरा गण हे धातूचा जो व्हिडिओ येईल त्यामध्ये डिटेलमध्ये सांगितलं जाईल. आता पहा उपसर्ग संज्ञा. उपसर्ग संज्ञेमध्ये काय आहे त्याचं सूत्र पहा. उपसर्ग हा क्रियायोगे. ह्याचे जे सूत्र दिलेले आहेत पहा ह्या प्रत्येक संज्ञेचे, हे तुम्हाला MCQमध्ये येऊ शकतात की या संज्ञेचं सूत्र काय आहे, किंवा मग सूत्र अर्धवट सूत्र देतील, त्यात रिकाम्या जागा देतील. त्यामुळे हे प्रत्येक संज्ञेचे सूत्र जे आहेत ते पाठ करा आणि हळूहळू तुम्हाला पाठ पण होतील, कारण की ह्याचाच रेफरन्स पुढे येणार आहे. तर बेटर वे तुम्ही आताच पाठ करून घ्या. उपसर्ग संज्ञा. उपसर्ग जे आहेत संस्कृतमध्ये टोटल 22 उपसर्ग आहेत आणि ह्याचा तुम्हाला सेपरेट एक टॉपिक आहे हा. नंतर त्याच्यामध्ये तुम्हाला ह्या प्रत्येक उपसर्गाचा अर्थ आणि त्याचे वाक्य बनवायचे आहेत. तर ते आपण तो डिटेल ह्याच्यामध्ये पाहू. पण आता तोपर्यंतसाठी याचं सूत्र पाहू. काय? उपसर्ग हा क्रियायोगे. म्हणजेच काय? ज्यांचा क्रियेशी संबंध येतो ते प्रत्यय त्याला आपण म्हणतो उपसर्ग. जे
प्रत्यय आहेत त्यांचा जर क्रियेची संबंध आला तर त्याला म्हणायचं उपसर्ग. ह्याच्यामध्ये इम्पॉर्टंट गोष्ट काय की त्या प्रत्ययांचा क्रियेसोबत संबंध यायला हवा. जर नाही आला तर त्याची दुसरी संज्ञा होते. पहा हे उपसर्ग कोणकोणते आहेत हे पाठ करा. असे लाईननं पाठ केले तर तुम्हाला पाठ करायला खूप सोपं जाईल. पहा काय होईल. प्र परा अप सम हे एवढे पहिले लक्षात ठेवायचे. प्र परा अप सम. नंतर अनु अव निस निर दुस दूर. नंतर वि आंगनी अधि अपि अति सु अभि प्रति परी उप उत. असे पाठ करा तुम्ही. हे इझिली पाठ होतील. ह्या उपसर्गाचा आपण उपयोग काय करतो. उपसर्ग काय करतात हे जे क्रियेशी संबंध दाखवतात ते धातूचा अर्थ बदल करतात उपसर्गानुसार. एकच उपसर्ग असेल. हे पहा हे जो धातू दिलेला आहे पहा रू पहिल्या गणाचा उभयपदी धातू आहे. हा रू धातूला आपण वेगवेगळे उपसर्ग लावून त्याचा अर्थ कसा बदलतो ते पाहिलेलं आहे. पहा एकच धातू आहे हा रू. रू म्हणजे हरण करणे. तर हे जर ह्या धातूचं जे आहे पण ह्याला उपसर्ग हे लावल्यानंतर अर्थ बदलणारा पहा कसा. पहिला उपसर्ग आपण लावून पाहिला प्र झाल्यावर ह्याचा शब्द बनला प्रहार. नंतर आ म्हणजे आहार. आ प्लस रू आहार. वि प्लस रू विहार. सम प्लस रू संहार. परी प्लस रू परिहार. हे असे अर्थ बदलले पहा. प्रत्येक उपसर्गानुसार वेगवेगळा अर्थ झाला. हे प्रहार आहार विहार संहार परिहार हे सगळ्यांचे वेगवेगळे अर्थ आहेत. उपसर्ग हेच काम करतात की जो धातू आहे त्याला उपसर्ग लागले तर त्याचा अर्थ बदलून टाकतात. हे झालं उपसर्गांबद्दल आणि ह्याचा व्हिडिओ डिटेल येणार आहे. तोपर्यंत हे जे उपसर्ग आहेत 22 ते पाठ करून ठेवा. नंतर आहे निपात संज्ञा. आपण इथे पाहिलं होतं पहा उपसर्ग करताना काय क्रियेशी संबंध यायला पाहिजे प्रत्ययांचा. जर हा प्रत्ययांचा क्रियेशी संबंध नाही आला तर काय होणार त्यांची निपात संज्ञा होणार. निपात संज्ञा. हे जे 22 प्रत्यय आहेत प्रादी का म्हटलं त्या प्रत्ययांच्या आधी. हे पहा प्रादी उपसर्ग जे आहेत त्यांच्या आधी प्र आलाय म्हणून काय म्हटलं प्र आदी म्हणून प्र आदी म्हटलं तर हे सर्व येणार. प्रादी उपसर्ग जे 22 आहेत त्यांचा जर क्रियेशी संबंध आला तर आपण त्याला उपसर्ग दिलो. पण जर त्याचा क्रियेशी संबंध नाही आला तर त्याला आपण म्हणून निपात संज्ञा. आता निपात संज्ञेचं सूत्र पहा. चादयो असत्वे म्हणजे काय च वा आदी अव्यय जे आहेत ते. नंतर आहे प्रादय म्हणजे काय प्र आदी 22 उपसर्ग. ह्या निपात संज्ञेमध्ये अव्यय पण येणार आणि उपसर्गामध्ये पण निपात संज्ञा होणार. निपात संज्ञा कोणत्या वर्णांची होती जे एकटे वाक्यामध्ये वापरू शकत नाही आपण. जसं की प्र एकटे वाक्यामध्ये नाही वापरू शकत. त्याचा स्वतःचा वेगळा काही अर्थ नसणार आहे पण ते जेव्हा आपण दुसऱ्या धातूसोबत लावून उपयोग करू त्याचे अर्थ बदलत जातो. तर पहा हे याचं उदाहरण दिलं आहे. च जो आहे याचा अव्ययाचा अर्थ जिथं पण शब्दांमध्ये आपल्याला आणि किंवा व असे वापरायचे असतात ह्याचा सेपरेट अर्थ नाही आहे परंतु हा वाक्यामध्ये आणि किंवा या अर्थानं वापरू शकतो. जसं की वातश्च पित्तश्च कफश्च त्रयोदोष म्हणजे काय वात आणि पित्त आणि कफ हे 3 दोष आहेत. नंतर पहा उच्चय उदात्त हे पाहिलं होतं. तिथे आपण उच्चय हा जो वापरला होता तो आहे वरचा स्वर किंवा व वापरण्यासाठी वापरलेला अव्यय. हे झालं निपात संज्ञेबद्दल. आता पाहू गुणसंज्ञा आणि वृद्धी संज्ञा. गुण आणि वृद्धी संज्ञा हे खूप इम्पॉर्टंट आहे. याचे सूत्र व्यवस्थित लक्षात ठेवा कारण की जेव्हा आपण संधी शिकू तेव्हा गुणसंधीचं सूत्र वेगळं असणार आहे पहा आणि हे जे वृद्धी संधी आहे त्याचं पण सूत्र वेगळं असणार आहे. पहा गुणसंज्ञामध्ये काय असतं सूत्र. अदेन गुणः अद एन गुणः. याचा विग्रह केला तर पहा या सूत्राचा अत एंग गुणः. अत एंग गुणः. अत का लिहिलेलं आहे अत. इथे फक्त अ लिहू शकले असते पण इथे अत लिहिले का. अ जर लिहिलं तर ह्या अ मध्ये आपण वर्ण शिकताना पाहिलो काय काय येतात. हा अ पण येतो आणि हा आ पण येतो. अ किंवा आ दोन्ही म्हणजेच काय असणार आहे हा अ. पण जेव्हा आपण अत लिहू अत हे त आलेलं काय दर्शवतं की हा आहे अकार. अकार म्हणजे काय हा फक्त एक आहे एक अ. ह्यामध्ये आ नाही आहे हे दर्शवतं हे अत. म्हणून इथे अत लिहिलेलं आहे फक्त अ नाही आहे लिहिलेलं. नंतर आहे एंग. एंगमध्ये काय असणार आहे
हा जो एंग आहे, एंग प्रत्याहार, प्रत्याहार शिकताना पाहिलं असेल पहा. एंग प्रत्याहारात कोणकोणते वर्ण ए ओंग असा होता प्रत्याहार. त्यामधल्या ह्या नचा लोप झाला, मग काय उरले ए ओ हे दोन. ह्या सगळ्यांची काय होते गुणसंज्ञा. कोण कोण अ ए आणि ओ हे तीन म्हणजेच काय गुणसंज्ञा. ह्या तीनलाच गुणसंज्ञा प्राप्त होते म्हणून ह्यांना म्हणतात गुणसंज्ञक वर्ण. कोणकोणते आहेत अ ए आणि ओ. ह्या गुणसंज्ञक वर्णाचा आपण संधीमध्ये उपयोग करतो आणि हे जे आहे हे तुम्हाला संधी शिकवताना परत येईलच. हे पहा उपेंद्रह. उपेंद्रह या शब्दामध्ये पहा उप प्लस एंद्र असणार. अ आणि ई ह्या दोन्हीचा मिळून काय होणार हा ए. ए कोणता वर्ण आहे गुणसंज्ञक वर्ण. परंतु हेचं जे संधी झालेली आहे मग आता ह्या गुणसंधी सूत्रानुसार इथे कोणता शब्द बनणार उपेंद्रह. हे गुणसंधी सूत्राचं संधिसूत्र कोणतं आहे आद गुणह. परंतु सगळ्या सूत्र कोणतं असणार आहे पहा अदेन गुणह. अत एंग गुणह असं लक्षात ठेवलं चालेल. अदेन गुणह हे आहे सगळ्या सूत्र. संधिसूत्र वेगळं आहे आद गुणह. नंतर पहा गंगोदकम. इथे पण हे सूत्रानुसार संधी होणार. हे संधी शिकताना परत शिकणार आहोत. ज्यांना पाहायचं ते पाहून घ्या. गंगोदकम गंगा प्लस उदकम इथं आ प्लस उ होणार ए गंगोदकम. महेंद्रह इथं पण आ प्लस ई होणार ए महेंद्रह. ज्यांना समजत नाही ते संधीच्या वेळेस व्यवस्थित समजेल. आता फक्त हे लक्षात ठेवा की गुणसंज्ञक वर्ण कोणते आहेत अ ए ओ आणि गुणसंज्ञेचं सूत्र कोणतं आहे अदेन गुणह. नंतर पाहू आपण वृद्धिसंज्ञाबद्दल. वृद्धिसंज्ञाचं सूत्र काय आहे वृद्धिरादैच्य. हे वृद्धिरादैच्य जे आहे अष्टाध्यायी जो ग्रंथ आहे त्याचं प्रथम सूत्र आहे. ह्याचा विग्रह पहा वृद्धी ही आत आणि ऐच. आत म्हणजेच काय आत्ताच पाहिलं पहा आत. आत म्हणजे काय फक्त आणि फक्त हा आ असेल आ. ऐच. ऐच प्रत्याहारामध्ये कोणतं येणार ऐ औच. ऐ औच म्हणजे ह्या चचा आपण लोप करायचा. ए आणि औ हे तीन असतील पहा आ ऐ औ हे असतील वृद्धिसंज्ञक वर्ण. आ ऐ औ ह्या तिन्हीला वृद्धिसंज्ञा प्राप्त होते आणि यांचा उपयोग वृद्धी संधीमध्ये करतात. कोणत्या सूत्रानुसार वृद्धी रेची हे संधी सूत्र आहे आणि सगळ्या सूत्र कोणतं आहे वृद्धिरादैच्य. ठीक आहे. आता पहा जसं की कृष्ण एकत्व म्हणजे काय कृष्ण प्लस एकत्वम अ प्लस अ झाला ऐ हे झालं आणि कृष्ण एकत्वम बनणार कोणत्या सूत्रानुसार संधी सूत्रानुसार वृद्धी रेचीच्या. ठीक आहे. हे झालं गुणसंज्ञा आणि वृद्धिसंज्ञाबद्दल. त्यानंतर पाहू आपण इतसंज्ञा. इतसंज्ञेचा वापर कशासाठी करतात लोप करण्यासाठी. कोणत्या पण वर्णाचा जेव्हा लोप करायचा त्यासाठी त्या वर्णाची आपण इतसंज्ञा करतो आणि इतसंज्ञा विधायक सूत्र आहे 6. हे 6 सूत्रानुसार आपण इतसंज्ञा करतो. ह्या सूत्रामध्ये सांगितले की आपण इतसंज्ञा केव्हा केव्हा करायला पाहिजे. जसे की कोणकोणती सूत्र हलंत्यम चुटू लशक व तद्धिते शह प्रत्ययस्य आदिरण टुडू वह उपदेशे अच अनुनासिक इत या सूत्रांमध्ये आपण इतसंज्ञा करतो. सर्वात पहिलं सूत्र आहे हलंत्यम. इतसंज्ञेतलं सर्वात पहिलं सूत्र पहा हलंत्यम. हलंत्यमध्ये काय असतो हलंत म्हणजे काय पाहिलं होतं पहा आपण प्रत्याहार शिकताना पाहिलं होतं की हलंत काय 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 असतो. हा जो पहिलं एक माहेश्वरी सूत्रामधलं सूत्र लिहिलेलं आहे पहा अ ई उ न ह्याचा जो शेवटचा वर्ण आहे त्याला आपण असा पाय लंगडलेला दाखवला आहे. ह्या पाय लंगडलेलाच आपण म्हणतो हलंत आणि ह्या हलंतचा इतसंज्ञा सूत्रानुसार आपण लोप केलता पहा. इतसंज्ञा सूत्रामधील ते सूत्र कोणतं होतं हलंत्यम. हलंतम या सूत्रानुसार ह्याची इतसंज्ञा करून आपण याचा लोप केलता. प्रत्याहार निर्मितीचा जो व्हिडिओ आहे त्यामध्ये पहा ज्यांनी पाहिला नसेल तो त्यांनी पाहून या प्रत्याहारचा व्हिडिओ प्लेलिस्टमध्ये आहे. तर हे पहा हलंत्यम. हलंत्यम सूत्रामध्ये काय सांगितलेलं आहे की उपदेशामध्ये आलेला अंतिम हलंतयुक्त वर्णाची इतसंज्ञा होते. जसे की आपण माहेश्वरी सूत्र पाहिलं होता. माहेश्वरी सूत्र पण काय आहे एक उपदेश आहे आणि त्या उपदेशामधला जो अंतिम हलंतयुक्त वर्ण होता आपण त्याची काय केली ते इतसंज्ञा. आता हे ल्यूट आहे. ल्यूट हा शब्द ह्याच्यामध्ये पण काय ट जो आहे हा हलंत आहे म्हणून ह्याची आपण इतसंज्ञा सूत्रानुसार लोप केला. आता ल्यप. ल्यपमध्ये पण हा काय हलंत म्हणून ह्याचा हलंत्यम सूत्रानुसार लोप. नूल. नूल हे प्रत्यय आहे नाव आहे तर ह्या ल पण हलंत म्हणून याचा पण आपण लोप केला. त्रुच. त्रुचमध्ये काय च हलंत म्हणून याचा पण लोप केला. आता जो पण सूत्रामध्ये जो हलंतयुक्त अंतिम असेल शेवटी असायला पाहिजे. जर तो मध्ये आला तर त्याचा लोप नाही करायचा.
पण जो अंतिम आहे, अंतिम हलंतयुक्त वर्ण असेल तर त्याची ईत संज्ञा होते, त्यानुसार त्याचा आपण लोप करतो. हल प्रत्याहार, हल प्रत्याहारमध्ये कोणकोणते येतात? क ते ह पर्यंतचे, म्हणजेच काय, सगळे व्यंजन येणार. हलंत्यम, हल हल अंती यायला पाहिजे. हल प्रत्याहार म्हणजेच काय, सर्व व्यंजन अंती आल्याच्या नंतर. हल प्रत्याहारामधले म्हणजे क ते ह पर्यंतचे जे पण आहेत वर्ण, क ते ह पर्यंतचे वर्ण म्हणजे काय, सगळे व्यंजन. व्यंजन ते शेवटी जर आले तर आपण त्याचा हलंत्यम सूत्रानुसार लोप करतो. आता पाहू चुटू. चुटूमध्ये काय असतं? चू आणि टू. आपण पाहिलं होतं कू, चू, टू, तू, पू हे वर्ग असतात ना. कू म्हणजे क वर्ग, चू म्हणजे च वर्ग. तर हे चू, चू म्हणजे काय, च वर्ग, आणि टू म्हणजे काय, ट वर्ग. हे च वर्ग आणि ट वर्ग जर प्रत्ययाच्या प्रारंभी, प्रत्ययाच्या अगोदर आले तर आपण त्याचा चुटू सूत्रानुसार लोप करतो. जसं की हा शब्द पहा, नूल. नूलमध्ये हा जो ल आहे तो हलंत्यम, हल ल प्रत्याहारामधला आहे, म्हणून हलंत्यम सूत्रानुसार आपण ह्याचा ईत संज्ञा केली तर हा नूल आहे. नूलमधला हा जो न आहे तो ट वर्गातला आहे. ट वर्गामधल्याला आपण कशानुसार लोप करतो? चुटू. चुटूमध्ये काय, ट ट ड आहे, मग ह्याचा चुटू सूत्रानुसार लोप करायचा. मग उरलं काय, फक्त ऊ उरलं, फक्त ऊ उरणार यातून. नंतर पहा हे काय, नियत. नियतमध्ये पण त जो आहे तो हलंत्यम सूत्रानुसार हल प्रत्याहारामधला वर्ण आहे, तर म्हणून त्याचा लोप केला. आणि नंतर जो हा न आहे हा ट वर्गातला आहे. न हे पहा, ट वर्गामध्ये न आहे म्हणून ह्याचा चुटू सूत्रानुसार आपण याचा लोप करू. हे झालं चुटू सूत्राबद्दल. यानंतर आपण पाहू लशक व तद्धिते. हे तिसरं सूत्र आहे, लशक व तद्धिते. ह्यामध्ये काय काय येणार पहा, ल, नंतर श आणि क, कू. कू मध्येच काय येणार, क वर्ग. क वर्गातले वर्ण कोणकोणते आहेत? क, ख, ग, घ आणि नह हे वर्ग. हे जेव्हा येणार कुठे येणार? अतद्धिते. अतद्धित, अतद्धित म्हणजे तद्धित नाही. तद्धित नाही म्हणजे कोणते असणार? कृदंत. प्रत्यय शिकताना पाहू आपण, प्रत्यय दोन प्रकारचे असणार, एक तर कृदंत आणि तद्धित. तद्धित प्रत्यय कशाला लागतात? शब्दाला, आणि कृदंत लागतात धातूला. इथं दिले अतद्धिते. अतद्धिते म्हणजे तद्धित नाही. हे तद्धित नाही घ्यायचे, म्हणजेच कोणते घ्यायचे? कृदंत. कृदंत कशाला लागलेले असणार आहे? धातूला. धातूला आपण जे प्रत्यय लावतो त्या प्रत्ययामध्ये जर आपल्याला ल, श, कू, क वर्ग हे जर आपल्याला सुरुवातीला दिसत असतील प्रत्ययाच्या प्रारंभामध्ये, कृदंत प्रत्ययामध्येच फक्त ही कंडिशन आहे पहा. जर ते तद्धित प्रत्यय असतील म्हणजे जर ते शब्दाला लागलेले असतील तर तिथे हे लागू नाही होणार. कुठे लागू होणार? फक्त कृदंत प्रत्यय असतील तिथेच, फक्त आणि फक्त कृदंत प्रत्ययामध्येच हा रूल लागू होतो पहा, लशक व तद्धिते. कृदंत प्रत्ययाच्या सुरुवातीला आपल्याला काय काय पाहिजे? कृदंत प्रत्यय कसे ओळखायचे? ते कशाला लागणार आहे? धातूला. धातूला जे पण लागलेले असतील त्याला समजायचं कृदंत. आता कृदंतमध्ये जर सुरुवातीला ल, श, कू, क वर्ग दिसत असेल तर त्याचा आपण लोप करू. कोणत्या सूत्रानुसार? लशक व तद्धिते. हा ईत संज्ञेमधला आहे. पहा इथे ल्यप, ल्यप प्रत्ययमध्ये हे जो प आहे शेवटीचा त्याचा आपण हलंत सूत्रानुसार, हल प्रत्याहारामध्ये प येतो म्हणून त्याचा हलंत्यनुसार आपण लोप केला. नंतर आहे ल्य. ह्या लचा आपण हे लशक व तद्धिते नुसार आपण त्याचा लोप करू. आता ल्यूट पहा, ल्यूटमध्ये पण टचा आपण लोप करू हलंत्यनुसार. आणि नंतर हा लचा लशक व तद्धितेनुसार. त्रु, शत्रू, शत्रू आणि शानच ह्याबद्दल पहा. शानच बद्दल पहा, शान मधलं काय उरणार? आनच उरणार फक्त. आपण ते त्याच्यामुळे आन असे लावतो. श जो आहे त्याचा लशक व तद्धितेनुसार आणि च जो आहे त्याचा हलंत्यनुसार लोप होणार. नंतर आहे घन, त्वा, त, याचं पण असंच. त हे क वर्गातला आहे म्हणून याचा, आणि त जो आहे हा हलंत्यनुसार लोप होणार. हे झालं लशक व तद्धितेबद्दल. आता ह्यानंतर पाहू सूत्र आहे शह प्रत्ययस्य. शह प्रत्ययस्य म्हणजे काय? प्रत्ययाच्या अगोदर हा श आला पाहिजे. हा जो मूर्धन्य श आहे हा जर आला तर आपण याचा शह प्रत्ययनुसार लोप करू. मग पहा इथं शन, ह्यामध्ये काय हे य असे त्याचा हलंत्यनुसार लोप होणार, आणि हा जो मूर्धन्य श आहे याचा शह प्रत्ययनुसार लोप होणार. मग यातलं उरणार काय? फक्त य. हा य उरला. कोणत्या सूत्रानुसार आपण हे केलं? शह प्रत्ययस्य. आता नंतरचं सूत्र आहे आदिरेण टुडुव, टुडव. ह्यामध्ये काय येणार? धातूमध्ये जर आपल्याला हे तीन दिसत असतील पहा, कोणते? ई, टू आणि ड. टू म्हणजे काय? पूर्ण ट वर्ग.
हे जर असतील तर त्यांचा लोप करायचा. इथं पहा व्याकरणाचं मध्ये ते आपण पाहताना पाहिलं होतं पहा व्याकरण ओळखमध्ये हे डुकृत, डुकृत ह्या धातूमध्ये पहा हे डुकरून हे जे आहे हे याचा हलंत्यमनुसार लोप केला आणि इथं डू आहे, डूचा आपण ड आहे कशानुसार लोप करू, हे आदिरण टू डो पासून नुसार. मग उरलं काय क्रू प्रत्यय. नंतर पहा उपदेशे अज अनुनासिक इत, अनुनासिक आणि अज दिसेल तर त्याचा आपण ह्या उपदेशे अनुनासिक इत नुसार लोप करायचा सूत्रामध्ये. हे झालं आपल्याला ईतसंज्ञेबद्दल. ईतसंज्ञेमधले 6 सूत्र आहेत आणि प्रत्येक सूत्रानुसार कशाचा लोप करायचा ते पहा. हलंत्यमध्ये वगैरे कशाचं आहे ते पाहू आपण. हे पहा याचं शॉर्टमध्ये इथं लोपसंज्ञेमध्ये दिलेलं आहे. पहा लोपसंज्ञेमध्ये काय दिलेलं आहे पहा सूत्र काय लोपसंज्ञेचं. तस्य लोप अदर्शनम लोप. तस्य लोप म्हणजे काय, हे ईतसंज्ञेनुसार हे जे सगळे आहेत ह्याचा लोप आपण ह्या तस्य लोप सूत्रानुसार या सर्वांचा आपण लोप करतो. ईतसंज्ञेमध्ये जे पण सूत्र सांगितलेले आहेत त्याचा तस्य लोपनुसार ह्या लोपसंज्ञेनुसार यांचा लोप करायचा. आणि दुसरं जे सूत्र आहे लोपसंज्ञेचं ते आहे अदर्शनम लोप. याचा अर्थ होतो की जे दिसत नाही त्याला लोप म्हणायचं. एखाद्या शब्दामध्ये असा एखादा वर्ण असेल जसं की कोपी असेल तर हे इथं कोअपी हे हे आहे याच्या जागी अवग्रहाच्या चिन्हाच्या जागी अ आहे ते आपल्याला दिसत नाही. मग याचा आपण कशानुसार लोप केलेला असतो, हे लोपसंज्ञेनुसार. आता पहा लोपसंज्ञेमधले तस्य लोप यामध्ये कोणकोणते येणार, हे जे ईतसंज्ञेमधले एवढे आतापर्यंत सूत्र पाहिले आपण त्याचा यामध्ये जे असतं त्याचा लोप करायचा लोपसंज्ञेनुसार. ईतसंज्ञेमध्ये सर्वात पहिलं कोणतं पाहिलं हलंत्यम. हलंत्यममध्ये कशाचा आपण लोप करायचा अंतिम हलंतयुक्त वर्णाचा. नंतर चुटू. चुटूमध्ये आपण काय केलं तर प्रत्ययाच्या प्रारंभी आपल्याला च वर्ग किंवा ट वर्ग पाहिजे होता. नंतर पाहिलं होतं लशक व तद्धिते. लशक व तद्धिते म्हणजे अतद्धित प्रत्यय म्हणजेच काय कृदंत प्रत्ययामध्ये ल श आणि क वर्ग पाहिजे. नंतर आहे शह प्रत्ययस्य. शह प्रत्ययस्य म्हणजे काय प्रत्ययाच्या अगोदर आपल्याला श पाहायचा आहे. नंतर आहे आदिरण टू डू म्हणजे काय धातूच्या प्रारंभी धातूच्या अगोदर आपल्याला नी टू आणि ड पाहिजे. नंतर आहे उपदेशे अच अनुनासिकीत म्हणजे इथं काय पाहिजे अनुनासिक आणि अच प्रत्याहार. या सर्वांचा आपण लोप करतो कोणत्या संज्ञेनुसार लोपसंज्ञेनुसार. ह्या सगळ्यांच्या ईतसंज्ञेचा जे सांगितलेले आहेत ईतसंज्ञेचा आपण लोप करतो. नंतर आहे प्रत्याहार किंवा सहेता संज्ञा. ह्याचं सूत्र आपण प्रत्याहार शिकताना पाहिलं होतं पहा. याचा डिटेल आपल्याला अभ्यास करायचा होता पण तो आपण केलेला आहे ऑलरेडी प्रत्याहारच्या इम्पॉर्टंट व्हिडिओमध्ये. हा प्रत्याहारचा व्हिडिओ खूप इम्पॉर्टंट आहे तुम्ही पाहून घ्या. हे आपल्याला संज्ञामध्ये सुद्धा आलेलं आहे पहा. आता आणि संधीमध्ये सुद्धा परत येणार आहे. पुढं जाण्याच्या अगोदर मागचे सगळे व्हिडिओज वगैरे क्लिअर करून चला. प्लेलिस्ट व्यवस्थित चालू होत आहे ती पाहत राहा. ठीक आहे. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर ते पण करा. पहा प्रत्याहार सहेता संज्ञामध्ये काय सूत्र आदिरंतेन सहेता. आदी म्हणजे काय प्रथम वर्ण आणि अंतेन म्हणजे काय अंतिम वर्ण. ह्या दोघीच्या मध्ये जे येणारे वर्ण आहेत ते मध्यवर्ती वर्ण हे प्रत्याहार निर्मितीसाठी मदत करतात. जसं की पहिला प्रत्याहार पाहिला होता आपण पहा अच. अच प्रत्याहारामध्ये काय सगळेच्या सगळे स्वर येणार. कसं अ ई ऊन हा पहिला. नंतर दुसरं रूर लूक हे दुसरं सूत्र. तिसरं ए ओंग आय औच. आपण काय सांगितलं होतं प्रत्याहार निर्मिती करताना जो पहिला वर्ण दिलेला आहे तिथून आपण चालू व्हायचं आणि माहेश्वरी सूत्र लिहत चालायचं. कुठपर्यंत लिहायचं जोपर्यंत हा दुसरा हलंत जो दिलेला आहे वर्ण तो येत नाही तोपर्यंत. आणि नंतर तो आल्यावर काय करायचं प्रत्याहार निर्मितीच्या वेळेस ह्यामधले जेवढे पण हलंत आहेत त्याला आपण ईतसंज्ञेनुसार लोप करायचा ह्यांचा. नंतर ह्यांचा लोप झाल्यानंतर जेवढे पण उरतील ते असणार आहेत ह्या प्रत्याहारामधले वर्ण. हे झालं प्रत्याहार किंवा सहेता संज्ञाबद्दल. ह्याच्याबद्दल डिटेल तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता. हे असे प्रत्याहार निर्मितीचे खूप सारे एक्झाम्पल्स वगैरे तुम्हाला ट्राय करायला सांगितले होते. केले नसतील तर आता ट्राय करा. ठीक आहे. आता पाहू सवर्ण संज्ञा. सवर्ण संज्ञा म्हणजे काय ह्याचं सूत्र पहा तुल्यस्य प्रयत्नम सवर्णम. ह्याचा विग्रह करून पहा तुल्य आस्य प्रयत्नम. ह्याचं काय तुल्य. तुल्य म्हणजे तुलना करायची कशा कशाची आस्य आणि प्रयत्न. आस्य म्हणजे उच्चारण स्थान आणि प्रयत्नम म्हणजे प्रयत्नस्थान. उच्चारण स्थान आणि प्रयत्नस्थान यावरून वर्णांची आपल्याला तुलना करायची. या आधारावर इथे दिलेलं आहे. उच्चारण स्थानाच्या आधारावर आपल्याला तुलना करायची उच्चारण आणि प्रयत्नस्थान यांच्या आधारावर. जसं की आपण पहा अ आणि आ. अ आ याचं सूत्र पाहिलं होतं पहा आपण उच्चारण स्थानाच्या वेळेस. अकुह विसर्जनीयानाम कंठः. ज्यांनी तो उच्चारण स्थानाचा व्हिडिओ पाहिला नाही त्यांनी पाहून घ्या. प्लेलिस्टमध्ये अजूनही आहे. तर पहा
आ यांचं उच्चारण स्थान काय होतं त्या सूत्रानुसार कंठ. नंतर ईचं याचं सूत्र काय होतं आठवा, इचू यशानाम तालू. हे ईचं काय येणार तालू. उ च उपू पद्मानिया नाम ओष्ठ. नंतर हे रूचं मूर्धा. हे सगळे जे आहेत कंठ, तालू, ओष्ठ, मूर्धामध्ये हे ह्या सर्वांचे उच्चारण स्थान आहेत. आचं कंठ म्हणून अचा सवर्ण वर्ण कोणता येईल आ. ईचा सवर्ण काय होईल हा दीर्घ ई. नंतर उचा सवर्ण काय होईल दीर्घ उ. रूचा सवर्ण दीर्घ रू. हे सगळे झाले सवर्ण. हे 4 आहेत. सवर्ण सगळ्यक वर्ण किती आहेत 4. इथे पहा सवर्ण वर्ण किती दिले 4. का आहेत कारण यांचं उच्चारण स्थान आणि प्रयत्न स्थान सेम आहे. परंतु हे पहा हे ए आणि अ यांचं पण उच्चारण स्थान काय कंठ तालू दोघांचं पण. ओ आणि औ यांचं पण काय आहे कंठोष्ठ. ह्या दोघं मग सवर्ण का नाहीत कारण यांचं उच्चारण स्थान समान आहे तरी पण हे सवर्ण नाहीत का कारण की हे या सवर्ण संज्ञेचे एक्सेप्शन आहेत. हे एक्सेप्शन लक्षात ठेवा. यांचं जरी उच्चारण स्थान समान असलं तरी सुद्धा हे सवर्ण नाहीत. ए ओ हे सवर्ण नाही आहेत. सवर्ण वर्ण किती आहेत फक्त 4 आहेत. कोणकोणते अ ई उ आणि रू. हे लक्षात ठेवा. सवर्ण वर्ण 4 कोणकोणते अ ई उ आणि रू. हे आपल्याला संधीमध्ये पण येणार आहे. खूप इम्पॉर्टंट आहे त्यामुळं व्यवस्थित लक्षात ठेवा. पाठ करा जर लक्षात राहत नसेल तर पहा सवर्ण क्वेश्चन काय येऊ शकतो MCQ मध्ये. पहा सवर्ण संज्ञक वर्णम नास्ती. या ऑप्शनपैकी पहा कोणकोणतं अ ई ए आणि रू असं दिलेलं असेल तर आपल्याला लक्षात असेल. पहा अ ई उ रू हे काय आहेत सवर्ण संज्ञक वर्ण. तर इथला कोणता नाही आहे ए. ठीक आहे. आता पहा प्रगृह्य संज्ञा. प्रगृह्य संज्ञा हिचं सूत्र काय इदू देद द्विवचनम प्रगृह्यम. हे सूत्र पाठ करा. इदू देद द्विवचनम प्रगृह्यम. प्रगृह्य म्हणजे काय अपरिवर्तन म्हणजे ह्याच्यामध्ये काहीच बदल येणार नाही. इथे संधी होत नाही. संधीचा अभाव असेल. पण कुठे असेल संधीचा अभाव त्यासाठी इथे अगोदर दिलेला आहे. पहा इदू देद द्विवचनम. द्विवचनामध्ये असायला पाहिजे. काय असायला पाहिजे ह्याचा विग्रह करा इदू देदचा. हे पहा इदू ईत उत आणि एत. ईत उत एत. इथं शेवटीला आपण ह्याला त लावलेलं आहे. पहा तचा मिनिंग आपण या अगोदर पण पाहिलेला आहे. जर ईत आहे इथं म्हणजे काय फक्त आणि फक्त हा दीर्घ ईच असणार. जर आपण असं ईत लिहिलं तर याचा अर्थ काय असणार फक्त असा ई. आपण हे त का लावतो कारण की जर आपण नुसता असा ई लिहिला तर त्यामध्ये काय काय असणार हा ई पण असणार प्लस हा दीर्घ ई पण असणार. ह्रस्व ई आणि दीर्घ ई दोन्ही मिळून हा ई होणार आहे. दोन्ही पण असणार आहेत म्हणून आपण असं लिहितो का नाही. तर आपण शेवटीला हे असं हलंत त त्यासाठी दाखवतो की हा ईकार आहे हा उकार आहे हा एकार आहे यासाठी. इथे पहा इथे दाखवलं ई आणि ई मध्ये काय असणार ई आणि ई पण असू शकतं. त्यामुळे आपण काय ईत जर लिहिलं तर फक्त हा ई असणार आणि असा जर दीर्घ ईत लिहिलं तर ओनली हा ई असेल. हे पहा याचा अर्थ काय होतो मग आता हा ई हा उ आणि ए हे जर द्विवचनामध्ये असतील तर प्रगृह्य संज्ञा होते. प्रगृह्य संज्ञा म्हणजे काय आपण तिथे संधी करायची नाही जशास तसं लिहायचं. हे पहा त्याचा अर्थ इकारांत उकारांत एकारांत जर द्विवचनाचे असतील तर प्रगृह्य संज्ञा होणार. जसं की इथे पहा हरी प्लस इमौ हरी इमौ ही एक संधीचा प्रकार पण आहे. संधीच्या प्रकारामध्ये आपल्याला हे गोष्टी परत येणार आहेत त्यामुळे इथे व्यवस्थित समजून घ्या. पहा हरी री री हा जो आहे इथे काय असणार आहे हा दीर्घ ई प्लस हा ऱ्हस्व ई. दीर्घ ई आणि हा ऱ्हस्व ई हा जो आहे इथे काय आहेत हे द्विवचनामध्ये आहे. पहा हरी हा शब्द कोणत्या वचनामध्ये आहे द्विवचनामध्ये. मग हे द्विवचनामध्ये आहे मग इथे काय होणार प्रगृह्यम. प्रगृह्यम म्हणजे याचे काहीच बदल होणार नाही. हे जशास तसं लिहायचं हरी इमो. इथे पण गुरु हा दीर्घ आहे गुरु प्लस येतो काय लिहिणार गुरु येतो. गंगे इम हे पण काय द्विवचनात असल्यामुळं गंगे इमे. हे जर ईत उत आणि एत जर आपल्याला ईद हे जो शब्द आहे ई उ आणि ए ने शेवटी होत आहे. हरी हा शब्द पण ई ने होत आहे. हे पहा रू हा कशानं होत आहे ऊ ने आणि एत ए हे गंगे ए न होत आहे. हे शब्दच्या शेवटी ई उ ए आहे आणि हे कशामध्ये शब्द दिलेले आहेत द्विवचनामध्ये आहेत.
द्विवचनामध्ये आहेत ना, मग हे समोर काही येऊ, मग हे काय, हे याच्यामध्ये आपल्याला अपरिवर्तन म्हणजे हे जशास तसे लिहावं लागणार. ठीक आहे. हे झालं प्रगृह्य संज्ञेबद्दल. प्रगृह्य संज्ञेमध्ये काय लक्षात ठेवायचं, जर शब्दाच्या शेवटी ई उ ए जर येत असेल, हे एकारांत इकारांत उकारांत एकारांत द्विवचनाचे पाहिजे. हे जर द्विवचनाचे असतील तर याची प्रगृह्य संज्ञा होणार, म्हणजे हे जशास तसे लिहिणार, संधी केल्यावर याचा काही बदल होणार नाही. प्रगृह्य, आता ह्याच्यावर MCQ कशा येतील पहा. प्रगृह्य संज्ञा भवती, प्रगृह्य सेवा केव्हा होते, हे ईत ऊत येत कोणत्या वचनामध्ये पाहिजे, एकवचनात द्विवचनात बहुवचनात की सर्वांमध्ये पाहिजे, तर याचा आन्सर काय असेल, द्विवचनामध्ये पाहिजे. आता पहा, प्रगृह्य संज्ञक वर्णम नास्ती, प्रगृह्य संज्ञक वर्ण कोणता नाहीये, ईत आहे का, एत ऊत आणि अत ह्यापैकी कोणता नाही, इथं पाहिले पहा, ईत ऊत येत हे आहेत, ईत आहे ऊत आहे येत आहे, मग कोणता नाहीये, अत, हे झालं आन्सर. नंतर पहा, ह्या सगळ्या सूत्रावर पण असे MCQ येऊ शकतात, म्हणून हे पाठ करायसाठी सांगितले होते. पहा, इदु देद द्विवचनम प्रगृह्यम, मग याचं काय येईल, इदु देद द्विवचनम प्रगृह्यम, हे असेल आन्सर. हे झालं संज्ञाबद्दल. आता हे सर्व संज्ञा आपल्याला अभ्यासामध्ये होता, पण संधी करताना आपल्याला अजून एक गोष्ट महत्त्वाची येणार आहे, ती म्हणजे आदेश आणि आगम. ह्याबद्दल पण आपण आत्ताच पाहून घेऊया. पहा, आदेश म्हणजे हे कशाबद्दल असतो, शत्रुवत असतो, आणि जो आगम आहे तो मित्रवत म्हणजे मित्रासारखा. हे आदेश शत्रूसारखा असतो. शत्रूसारखा याला का म्हटलेलं आहे, कारण की हे पहा, इथे हे अगोदरचे 2 वर्ण आहेत कोणते पण समजा, आणि ह्या 2 वर्णामध्ये आपल्याला एक नवीन वर्ण आणायचा आहे. आदेशमध्ये काय करावं लागेल, हा जो वर्ण नवीन आणायचा आहे तो आदेश करताना काय होईल, त्या जुन्या वर्णाला बाहेर फेकून देईल आणि त्याच्या जागी हा येईल. ह्याला आपण काय म्हणू, आदेश. हे पहा, परत आदेश असताना काय होईल, हे अगोदरचेच 2 वर्ण आहेत आणि ह्या 2 वर्णाच्या ठिकाणी आपल्याला एक नवीन वर्ण आणायचा आहे. ह्या 2 वर्णापैकी एका वर्णाच्या ठिकाणी आपल्याला नवीन वर्ण आणायचा असेल, तो ह्या एका वर्णाला बाहेर काढेल आणि त्याच्या जागी तो येईल. हा झाला आदेश. हे कट ना, आदेश. पहा, आदेशमध्ये काय दिले, शत्रुवत. नवीन वर्णाला प्रयोगात आणताना काय करावं लागेल, कोणताही इतर वर्णाला हटवून त्याच्या जागी नवीन वर्ण आणणे म्हणजेच आदेश. जसं की संधीमध्ये ईच्या ठिकाणी आपल्याला य आणायचा, यचा आदेश करायचा, तर आपल्याला ह्या ईला बाहेर काढून टाकावं लागेल आणि त्याच्या जागी मग य येईल. हे पहा, ईला जेव्हा आपण बाहेर काढू तेव्हाच येईल. हे झालं आदेशमध्ये. आणि आगममध्ये काय होईल, आगम कसं आहे, मित्रवत. नवीन वर्णाला प्रयोगात आणतानाही कोणत्याही इतर वर्णाला हटवले नाही तर आगम होईल. म्हणजे काय, हे 2 वर्ण आहेत, तर आपल्याला नवीन वर्ण ॲड करायचं आहे, तेव्हा ह्या दोन्हीच्या मध्ये आपण ह्या वर्णाला धक्का न लागू देता आपण याच्यामध्ये आपण हे नवीन वर्ण ॲड करून टाकू. ह्याला म्हणायचं आगम. म्हणून आगमला म्हणलंय मित्रवत, कारण की आगममध्ये जो येणारा वर्ण आहे तो मित्रासारखा ह्यांच्यामध्ये मिसळून जात आहे. परंतु आदेश करताना तसं होतं का, नाही, आदेश शत्रूसारखा होता, तो जुन्याला हटून टाकून मग येत होता. हे झालं आदेश आणि आगमबद्दल. हे संधीमध्ये खूप इम्पॉर्टंट आहे, लक्षात ठेवा. हे झालं आपण आतापर्यंत सगळं संज्ञा प्रकरण शिकलो. आता ह्याला आपण सगळ्याला हे शॉर्टमध्ये रिवाईज करू. आतापर्यंत खूप साऱ्या संज्ञा शिकल्या आहोत आपण, तर ह्याला रिवाईज करू. पहा, रिव्हिजनमध्ये सगळ्यात पहिले आपण कोणती संज्ञा शिकली होती, संयोग संज्ञा. संयोग संज्ञेला आपण काय म्हणतो, जोडाक्षर. त्यात काय होतं, 2 व्यंजन वर्ण जवळ यायला पाहिजे, त्यांच्यामध्ये स्वर नसेल तर त्याची होईल संयोग किंवा संधी, संयोग संज्ञा होईल. नंतर पाहिलं आपण संहिता संज्ञा. संहिता संज्ञेमध्ये काय, 2 कोणते पण वर्ण जवळ आले, ते स्वर असो की व्यंजन असो, मग त्यांची काय होणार होती, संहिता संज्ञा. नंतर पाहिलं आपण ऱ्हस्व दीर्घ आणि प्लुत. ऱ्हस्व दीर्घ प्लुतमध्ये पहा, जर 1 मात्रा असेल त्याला आपण म्हटलं ऱ्हस्व, 2 मात्रा असतील तर दीर्घ आणि 3 मात्रा असेल तर प्लुत. आता याचे एक्झाम्पल पाहिले होते. पहा, ऱ्हस्वचे काय पाहिले होते आपण, अ इ उ रू लू. दीर्घचे आ इ उ रू ए ओ आय औ. प्लुतचे हे सगळ्याला आपण खाली 3 मात्राचं हे साईन देऊ. हे झालं प्लुतचे. आता नंतर पाहिलं होतं उदात्त. उदात्तमध्ये काय, अ इ उ रू लू ए ओ आय ओ. उच्चय उदात्त हे सूत्र होतं. पहा, उच्चय उदात्त, आणि ह्याला आपण नॉर्मल जसं लिहितो तसं लिहायचं होतं. नंतर अनुदात्त. अनुदात्तचं काय होतं, निचय अनुदात्त, म्हणजेच काय, मुख तालूच्या खालच्या भागापासून ज्याचा आपण उच्चार करतो, ज्याचा हळू आवाजात उच्चार होतो, त्याला म्हणायचं अनुदात्त. आणि ह्यांना दाखवण्यासाठी आपण काय, खाली एक क्षितिज रेखा दाखवली होती प्रत्येक वर्णाच्या खाली.
नंतर होतं स्वरित, समाहारः स्वरितः, ह्यांना दाखवण्यासाठी एक लांबट रेषा दाखवली पहा. नंतर पहा हे अनुनासिक, अनुनासिकला काय, हे मुख आणि हे नासिका, जे मुख आणि नासिका, मुख नासिका वचनोनी अनुनासिके, ह्याच्यामध्ये काय य म ग न नम. नंतर होतं हे प्रत्याहार होतं, य म ग न नम पैकी मचा आपण लोप केला. मग कोणकोणते आहेत, 5 अनुनासिक, य म ग न न. नंतर होती पदसंज्ञा, पदसंज्ञेमध्ये काय सुप आणि तिंग प्रत्यय ज्याला आपण लावले, सुप्तिगंतम पदम, सुप आणि तिंग प्रत्यय ज्याला लावले ते असणार पद. पदमध्ये काय, हे सुप प्रत्यय कशाला लावू आपण, शब्दांना, नाम सर्वनाम विशेषण, आणि तिंग प्रत्यय कशाला लावू, धातूला. आता धातू काय असणार आहेत, क्रियापदाचं जे मूळ रूप आहे जसं की भू, पट, लिख, वध, हे झाले धातू. नंतर उपसर्ग, उपसर्ग काय, हे प्रादी जे आहेत, प्र, परा, अपसम, अनु, व, हे 22 उपसर्ग पाठ करणं खूप आवश्यक आहे. यानंतर आपल्याला ह्या 22 उपसर्गाचे वाक्य पण पाहायचे, त्याला संस्कृत वाक्य पाठ करायचे आहेत. नंतर आपल्याला पहा, नंतर आहे गुणसंज्ञा. गुणसंज्ञेचं सूत्र होतं अदेन गुणः. सगळ्या सूत्र संधी सूत्रामध्ये कन्फ्यूज नाही व्हायचं. जर तुम्हाला सूत्र लक्षात राहत नसतील तर एक पेज घ्या आणि एका पेजवर सगळे सूत्र लक्षात ठेवून त्याचं 4-5 दिवस रिव्हिजन करा. हे सूत्र खूप आवश्यक आहेत पाठ करणं. आणि याचा अर्थ जर सूत्राचा आपण पाहिला तर तुम्हाला त्या सूत्रावरून ह्या सगळेच पूर्ण माहिती भेटू शकते. पहा, गुणसंज्ञेचं सूत्र काय, अदेन गुणः, एंग गुणः, काय काय येतं, अ, ए, ओ, ह्यामुळं सूत्र व्यवस्थित करा. वृद्धी संज्ञा, वृद्धी संज्ञेमध्ये काय, वृद्धी राधायचे, काय, आ, ऐ आणि औ. नंतर आहे निपात, निपात संज्ञेबद्दल काय म्हणलं होतं आपण, ज्या उपसर्गाचा क्रियेशी संबंध नाही आहे, क्रियेशी संबंध नसणारे प्रत्यय जे उपसर्ग किंवा अव्यय आहेत ते आहेत, त्यांचा क्रियेशी संबंध नसतो, ते त्याची संज्ञा होणार निपात संज्ञा. नंतर आपण पाहिली होती ईतसंज्ञा. ईतसंज्ञेमध्ये आपण 6 सूत्र पाहिले होते, हलंत्यम, चुटू, लशक्व, तद्धिते, शह प्रत्ययस्य, आदिरंटुडव आणि उपदेशे जनुनासिक ईत. आणि ह्याच्यानुसार आपण ह्या सर्वांचा लोप केलता. कोणत्या सूत्रानुसार, लोपसंज्ञेनुसार. लोपसंज्ञेचं सूत्र होतं अदर्शनम लोपः. नंतर आहे प्रत्याहार. प्रत्याहारमध्ये अनप्रत्याहार, अ, ई, उ, न, हे जे होतं याच्यामधला आपण न जो आहे हा ईतसंज्ञक म्हणून याचा लोप केला. मग अनप्रत्याहारात कोणकोणते वर्ण येणार, अ, ई आणि उ. नंतर आहे सवर्ण संज्ञा. सवर्ण संज्ञेचं सूत्र होतं तुल्यास्य प्रयत्नम सवर्णम. कोणकोणते 4 वर्ण सवर्ण होते, अ, ई, उ आणि रू, हे 4 वर्ण सवर्ण होते. आणि त्यांचे सवर्ण कोणते आहेत ते दिलेले आहेत पाहिजे. ह्या 4 शिवाय दुसरा सवर्ण नव्हता. प्रगृह्य संज्ञा. प्रगृह्य संज्ञेमध्ये काय पाहिजे, ईत, ऊत आणि हेत हे द्विवचनात पाहिजे, तेव्हा ह्याच्या संधी करताना याचा काही बदल होणार नाही. हीच आहे प्रगृह्य संज्ञा. आदेश. आदेश करताना काय केलं तर आपण 2 वर्णामध्ये जेव्हा नवीन वर्ण ॲड करायचा असतो तेव्हा तो शत्रूसारखा जुन्या वर्णाला बाहेर फेकून देतो आणि त्याच्या जागी आपण येऊन बसतो. आगम करताना काय, तो आगम मित्रवत होता. मित्रवत म्हणजे काय, नवीन वर्ण जो आलेला आहे तो यांच्यामध्ये मिक्सअप होऊन जात होता. हा झाला आदेश आणि आगमबद्दल. आतापर्यंत आपण सगळे संज्ञाबद्दल पाहिलं. हे सर्व संज्ञा सूत्र आहेत, याचा तुम्ही MCQच्या दृष्टीने अभ्यास करा. सगळे जे आहेत सूत्र वगैरे पाठ करा आणि याचा आपल्याला संधीमध्ये खूप फायदा होणार आहे. आता यानंतर आपण उपसर्ग वगैरे पाहू. हे सगळं पाहण्यासाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा आणि अभ्यास करा. ठीक आहे, थँक्यू सो मच.